नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। बुलढाणा येथे राहुल गांधींचे आंदोलन नव्हे तर देशात अराजकता माजविण्याचा कट भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, भारतीय जनता पक्ष व भाजयुमोच्या वतीने आज शुक्रवारी जुलै 24 जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौकात राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली। आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी केले। यावेळी बोलताना विजयराज शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेऊन देशात अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा आरोप केला। संसदेत चर्चा करण्याऐवजी रस्त्यावर आंदोलन करून लोकशाहीची थट्टा केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधी व काँग्रेसविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष संतोष काळे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, सुनील देशमुख, शुभम देसाई यांच्यासह भाजप व भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुर्दाबाद मुर्दाबाद राहुल गांधी मुर्दाबाद 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 राहुल गांधी मुर्दाबाद। देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो। भारतीय जनता पार्टीचा विजय हो, भारतीय जनता पार्टीचा विजय हो। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नरेंद्र मोदी साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज बुलढाणा येथे जयस्तंभ चौकामध्ये काँग्रेसचे जिल्हा कार्यालय याच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी बुलढाण्याच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलेलं आहे। भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या निवासस्थानासमोर कधी ना असा घडणारा प्रसंग या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेला आहे। आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान यांच्या घरासमोर जाऊन त्यांनी जे आंदोलन केलंय यामध्ये आपल्या देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षामध्ये भंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। खरं तर त्यांचं हे कृत्य देशद्रोही म्हणूनच जाहीर केलं पाहिजे, कारण एका देशाचे पंतप्रधान असताना त्यांचा या पेपरफुटी संदर्भात कुठलाही संबंध। भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी निषेध आंदोलन, निदर्शने आंदोलन करण्यात आलेली आहे। काँग्रेस आणि त्यांचे समर्थक आज विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे गलिच्छ राजकारण करतायत आणि देशामध्ये अराजकता निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत त्याचा आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर धिक्कार करतोय, निषेध करतो। पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला, विद्यार्थ्यांना, सर्वांना सांगितलं आहे की यापुढे देशामध्ये कुठल्याही प्रकारची जर पेपर फुटी झाली तर ज्या पद्धतीनं पुण्याला लैंगिक अत्याचाराची फास्ट ट्रॅकवरती केस चालवून 3 महिन्यामध्ये आरोपीला फाशी दिली गेली, त्या पद्धतीनं यापुढे देशात पेपर फुटीच्या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवण्यात येईल व तात्काळ त्याला निकाल लावून दोषींना शिक्षा करण्यात येईल व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। अशा प्रकारचे कठोर कायदे हे देशाच्या संसदेमध्ये आणल्या जातील, अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलेलं असताना सुद्धा जाणीवपूर्वक या देशामध्ये अराजकता निर्माण करून, अशांतता निर्माण करून केवळ मोदी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी आज काँग्रेसनं जे राजकारण या देशामध्ये सुरू केलं आहे त्याला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात ही जनता
जबाब दिल्याशिवाय आणि ही जनता त्यांना त्यांच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी आहे. आणि म्हणून यापुढे असं राजकारण कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि हा देश खपवून घेणार नाही हा इशारा आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी देतो.